मग गणपती आणि गणेश गण तीन आहेत. देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. ह्या तिन्ही गणांचा ईश म्हणजे गणेश आहे. विठ्ठल विठ्ठल. गणपती बाप्पा शेंद्री रंगामध्ये का असतात? तर फार वर्षापूर्वी शेंद्री नावाचा राक्षस होऊन गेला. त्या राक्षसानं 33 कोटी देवांवरती चाल केली. गणपती बाप्पाचा राग अनावर झाला आणि गणपती बाप्पानं त्याच्यावरती शस्त्र चालवलं. शस्त्र चालवल्याच्या नंतर जे रक्त अंगावर उडालं ते शेंद्री रंगाचं होतं. शेंद्री रंगाचं रक्त गणपती बाप्पांच्या अंगावर उडालं. ते रक्त गणपती बाप्पांना प्रिय झालं, आवडतं झालं, म्हणून गणपती बाप्पा शेंद्री रंगामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. मग गणपतींना बायका किती आहेत? गणपतींना 2 बायका आहेत. रिद्धी सिद्धी ज्याचे दासी. आणि म्हणून गणपतीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धीची स्थापना केली जाते. विठ्ठल विठ्ठल. एक वर्ग असा आहे मनुष्य देह मिळाला नाही आणि कळाला नाही. पशु पक्षी प्राण्यांना मनुष्य देह मिळाला नाही आणि कळाला नाही. एक वर्ग असा आहे मनुष्य देह मिळाला नाही पण त्याचं महत्व कळालेलं आहे. देवादी देवांना मनुष्य देह मिळाला नाही पण त्याचं महत्व कळालेलं आहे. आणि म्हणून ते तुम्हा आम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात पण आपण ऐकायला तयार नाही. आणि म्हणून ते मृत्यू लोकाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्मभार. मृत्युलोकी व्हावा जन्मभार. जन्म नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन मुक्त. मृत्युलोकी व्हावा जन्मभार. नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन मुक्त. दीदी तू कितवीला आहे? तू कितवीला आहे? अगं तू कितवीला आहे? शाळेत जाते की नाही? दादा तू कितवीला आहे? तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? वा. तू कितवीला आहे बाळा? तुला कीर्तनकार व्हायचं असेल. वा. तुला काय व्हायचंय? महाराज तुम्ही नका ना ठरवू. सध्या मुलांना आहे ना महाराज. बाळा तू कितवीला आहे? तुला काय व्हायचंय? मला वाटतंय रानमळ्यामध्ये होती का? तू कितवीला आहे बाळा? नाही नाही याला विचारू दे मग त्याला विचारते. तुला काय व्हायचं बाळा? आठवून नाही सांगायचं. तुला काय व्हायचं बाळा? तुला पखवाज वाजवायचं. वा. पखवाज वाजत म्हटलं ना महाराज आनंदच आहे. कीर्तनकाराला जो आनंद नाही ना महाराज हे गायन वादनामध्ये जो आनंद आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. रात्री एकाला विचारलं महाराज बाळा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? ते म्हणते तुला काय करायचं? म्हणजे चांगलेच घरचं दिसते. सध्या मुलांवरती संस्काराची गरज आहे बाबा. मुलांवरती संस्काराची गरज आहे. रामायण महाभारत काय सांगायचं? आज मुलांवरती संस्कार नाही.